तर मंडळी, आज भाजीला काय करावं ते सुचत नव्हतं, तर त्या आज आपण झिरकं बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणार शेंगदाणे, थोडं 1 चमचा डाळीचं पीठ, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या. त्या सगळ्यात आधी तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये वेलकम. तर आता आपण सुरुवात करूया. चला, आता आपण कढई तापत ठेवूया. कढई तापत ठेवून त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया. कमी गॅसवर आपले शेंगदाणे भाजून झाले. तर खरं म्हणजे हे ओले शेंगदाण्यांचं झिरकं खूप छान लागतं, पण आता काय ह्या टायमात ओले शेंगदाणे भेटणार नाही, त्यामुळे हे वाळलेल्या शेंगांचे दाण्यांचेच करून राहिले मी आज. तसं पण भाजीला काही नव्हतं, म्हटलं चला काहीतरी डोकं कर लावूया. तर आपले शेंगदाणे भाजून झाले, आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता ते थंड करून यांची पूर्ण सालटे काढून टाकूया आपण. तर सगळ्यात आधी आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ त्याच्यात. म्हणजे सालटे काढलेले शेंगदाणे, म्हणजे 4-5 हिरव्या मिरच्या. तिखट असेल तर कमी टाका. यात आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे. तर आपलं अशा पद्धतीने बारीक मिक्सरमध्ये आपण दळून घेतलं आहे. आता त्याच्यात टाकू आपण थोडंसं ते 1 चमचा मी बेसन घेतलं होतं, ते बेसन घालूया. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत 1 चक्कर मिक्सरला देऊन बारीक दळून घेऊया. अशा पद्धतीने आपलं बारीक चिकन दळून झालेलं आहे. चला, तर आता आपण गॅस पेटवू. आता आपण त्याच्यात तेल टाकू. आपलं तेल तापलं आहे. आता आपण त्याच्यात टाकू जिरे. आता टाकू ठेचलेला लसूण, तुम्ही बारीक पण कट करू शकता. आता टाकू कढीपत्ता. तर आपल्याला लसूण, कढीपत्ता ते चांगलं तडतडलं आहे. आता त्याच्यात टाकू आपण थोडी हळद. मिक्स करून घेऊ. आपण हे मिक्सरमध्ये केलेलं वाटण टाकून घेऊ. चांगलं मिक्स करून घेऊ. आता टाकू पाणी. तुम्हाला पाहिजे तितकं पाणी टाका, तुमच्या अंदाजानुसार. मी शक्यतो दीड तांब्या पाणी घातलेलं आहे. आता घालू चवीनुसार मी जाड मीठ वापरलं आहे. आपण कमी गॅसवर एक उकळी येऊन घेऊया. आता टाकू कोथिंबीर. तर बघा कशी कमी गॅसवर ते चांगली उकळी आलेली आहे. तर हे गरम बाजरीच्या भाकरीसोबत आणि पापड मिरचीसोबत खायला एकच नंबर लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता गॅस बंद करून टाकूया. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.